बोंदू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्याकडनं महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आलाय। मी खरातला गुरु मानलं होतं, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध नाही असं चाकणकर यांनी म्हटलंय। चाकणकर खोटं बोलतायत, त्यांना वर्षभरापूर्वीच हे प्रकरण माहिती होतं असा आरोप सुषमा अंधारी यांनी केलाय। बोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चौफेर टीका झाल्यानंतर अखेर रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय। राजीनामा देण्याआधी चाकणकरांकडून पोलीस महासंचालकांची भेट घेण्यात आली। पोलीस महासंचालकांना भेटून चाकणकरांनी चौकशीचे आदेश दिले। यानंतर चाकणकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यात आली। फडणवीसांचे चाकणकरांना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश। फडणवीसांच्या आदेशानंतर डीसीएम सुनेत्रा पवारांच्या भेटीला सुनेत्रा पवार चाकणकर यांच्यामध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली। यानंतर चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द करण्यात आला आहे। रुपाली चाकणकरांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे तेही पाहूया। मी सौ रुपाली निलेश चाकणकर वरील विषयाने आपणास विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती। माझ्या वैयक्तिक कारणानं मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे आपणास सादर करत आहे। आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपली आणि सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे। भविष्यातही आपलं सहकार्य राहील असा मला विश्वास आहे। खरातला मी गुरु मानलं होतं, मात्र त्याची दुसरी बाजू माहिती नव्हती असं चाकणकरांनी राजीनाम्यानंतर म्हटलंय। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते। त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असतोय। अतिशय घाणेरडं कृत्य आहे, त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही। पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा, आरोपीवर कठोर कारवाई करावी ही मागणी आम्ही महासंचालक असेल, आदरणीय वहिनी असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे केलेली आहे। बोंदूबाबा खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचल्यानं रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या।